हाय एव्हरीवन, तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग। जस्ट मी फ्रेश वगैरे झालेले आहे, आवरून घेतलं आंघोळ वगैरे सगळं। आणि आज झालं असं, अलार्म वाजलेला मला समजलंच नाही, त्यामुळे सकाळी सकाळी उठणं मला झालं नाही। रोज मी 5:45ला उठत असते, पण आज 6:15 वाजले उठायला, कारण हे दोन अलार्म लावतात, एक 5:45चा आणि एक 5:45चा माझ्यासाठी आणि 6:15चा त्यांच्यासाठी असतो। पण मला 5:45ला वाजलेला अलार्म ऐकायला आलाच नाही, त्यामुळे उठणं झालं नाही। आणि उठणं झालं नाही म्हणून मला टिफिन बनवणं पण झालं नाही। बघा, भोपळा वगैरे मी रात्रीच बाहेर काढून ठेवला होता, कारण आज भोपळ्याची भाजी बनवायची होती टिफिनला, पण तसंच आहे आता हे सगळं। फक्त नाश्ता करून दिला त्यांना आणि मलाही नाश्ता बनवून घेतलाय। आता वेदांतला बनवायचा आहे पास्ता। बघा, तर त्याने रात्री सांगून ठेवलेला आहे की मला पास्ता बनव म्हणून। सहसा आम्ही पास्ता जास्त आणत नाही, आणलं का मग त्याला पास्ता सारखंच पाहिजे असतो, त्यामुळे न आणलेलाच बरा, सगळ्यात सोपा पर्याय। तर असं झालं, आज सगळी घाई गडबड, टिफिन देणं झाला नाही आज मला त्यांना, सो अवघड झालं जरा, कारण उठायला उशीर झाल्यामुळे कसं नाश्ता 6:15ला जरी उठलं ना तरी नाश्ता होतो, पण टिफिन बनवायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मग बनवायला नाही घेतला मी। सो मग आता कॅन्टीन मध्ये जेवण करतील ते। सो असं होतं कधी कधी। आज मस्त ऊन पडलंय फ्रेश, बघा। तर चला, आता 7:30 वाजलेले आहेत। आता वेदांतला पास्ता बनवून घेते, नंतर त्याला उठून त्याचं आवरावं लागेल। तर बघा, मी काल दही लावलं होतं, मस्त कसलं दही झालंय, भारी, एक नंबर, एकदम घट्ट झालेलं आहे, कारण मी फुल क्रीम दूध यूज केलेलं आहे, त्यामुळे दही एकदम भारी झालंय। बघा, आता आज करणार आहे पालक आणि धपाटे, पालकाचे धपाटे असं बनवणार आहे, आणि त्याबरोबर दही। तर घरच्या घरी दही लावलेलं कधी पण चांगलंच असतं बाहेरच्या पेक्षा, पण कधी कधी मी पण काय करते, जर घरी दही लावणं झालं नाही तर बाहेरचं आणून खावं लागतंय। सो ते नको वाटते मला, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड केलेले असतात जास्त दिवस टिकण्यासाठी, त्यामुळे नको वाटते। सो त्यामुळे बघा, मी आता लावलेलं आहे घरी, मस्त झालंय। इकडे आता पाणी पण बॉईल झालेलं आहे, त्यामध्ये पास्ता टाकते, आणि आता हा भोपळा काढलेला फ्रीज मध्ये परत ठेवून देते। उठलास होय तू? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर आज तुला जास्त उठवायला मेहनत करावी नाही लागली मला, पटकन उठलास आज। कस काय? तुझा पास्ता रेडी आहे बघ, पास्ता बनवलाय तुला मस्त, रात्री म्हटला होतास ना। चल ब्रश करून घे। व्हाय आर यू हॅपी? Your dress is so nice. Really? Okay. Thank you. Welcome. चला आंघोळीला। तर बघा, मला वेदांत असं नेहमी कमेंट पण करत असतं, यू आर लुकिंग नाईस, युअर ड्रेस इज लुकिंग व्हेरी नाईस, असं जेव्हा जेव्हा त्याला असं छान वाटेल तेव्हा म्हणत असतो लगेच, आणि जेव्हा चांगलं वाटत नाही तेव्हा तो म्हणतो तू आज चांगली दिसत नाहीस, किंवा तुझा आज ड्रेस पण चांगला नाही, असं डायरेक्टली म्हणतो तो। म्हणजे जी गोष्ट रिअल आहे तो सांगतो, आणि छान वाटतं असं कोणीतरी कमेंटमेंट द्यायला असल्यावर आपल्याला सुद्धा। तर मलाही छान वाटतं नेहमी, वाईट म्हणजे चांगली दिसो असं किंवा नाही दिसो असं, दोन्ही काही नाही, हरकत नाही, पण जे रिअल आहे तो असं म्हणतो। सो यामध्येच एक हॅपीनेस असतो की आपल्याला रियालिटी म्हणजे समजते त्यांच्याकडून सुद्धा। नंतर वेदांतला स्कूलमध्ये सोडून आले, आणि स्कूलमधून आल्या अगोदर मी कपडे धुवून घेतलेले होते, कारण आबाळ खूप आलेलं होतं, त्यामुळे मग कपडे वाळायचे नाहीत म्हणून अगोदर कपडे धुतले। नाश्ता करायचा बाकी होता, नाश्ता म्हटलं नंतर करू, अगोदर हे कामावरून घेऊ। कपडे काही जास्त नव्हते, थोडेच होते, तरी पण कसं ठेवायला नको वाटतात कपडे। मशीन असल्यावर एक वेगळी गोष्ट आहे कपडे ठेवायला, 2-3 दिवसाचे धुवायला, पण मशीन नसली का खूप जड जाते एक ॲट अ टाइम कपडे एवढे धुवायला, त्यामुळे मी रोजची रोज कपडे धुते। कधी कधीच होतं तसं, जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मग स्किप करत असते, पण असं एरवी तर मी रोजची रोज धुवून घेते कपडे। नको वाटतं मला ठेवायला, खूप माझं म्हणजे मनच लागत नाही, असं वाटतं काहीतरी काम राहिले असं सारखं लक्षात येतं, त्यामुळे मग कपडे धुवून घ्यायचे।
आणि कसं कपडे झाल्यावर सगळं काम असं झाल्यासारखं वाटतं, फ्रेश वाटतं. नाहीतर मग काहीतरी राहिले असं होतं आपल्याला बघा. नंतर बघा कपडे झाले, देवाची पूजा करायला घेतलेली होती. पूजेला सुद्धा उशीरच झाला. काय केलं, कपडे धुतल्याच्या नंतर नाश्ता केला आणि नंतर मग पूजा करायला घेतली मी. तर बघा फायनली फुलं वगैरे भरपूर होते. सो फुलं असले का पूजा करायला छान इंटरेस्ट येतो आणि मस्त वाटतं करायला पूजा. आणि आता देवपूजा केलेली आहे मी. मस्त फुलं असले का देवपूजा करायला छान वाटते बघा. मस्त फ्रेश दिसत आहे असं बघा. क्या होता है? हेलो दोस्तों, वेलकम टू द माय मिनी ब्लॉग. आज से मैं चालू कर रहा हूँ ब्लॉगिंग. देखो आज मैंने ये पढ़ाई की है और ये कलर किया है और ये भी कलरिंग है. और हम आ ढूंढना होता है इधर. आ को कलर कर इधर लिखना होता है. और ये बिल्डिंग को कलर करना. और ये रेनबो ये सर्कल करने का है. शो मी दिस रेनबो. और ये होमवर्क. शो मी दिस रेनबो. टेल मी हाउ मेनी कलर्स आर देयर? 7. काउंट इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. And which color are they? Red, orange, yellow. Not yellow, it's light color. Light color. Light yellow. Light green. 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 Blue. Sky blue. Sky blue. Purple color. Blue color. अब ये है मेरा होमवर्क. और ये कलरिंग करना होता है ट्रेस करके. और देखो गाइस ये कलर करने का. और इधर लिखना है ये. फिर इधर कुछ भी नहीं है, इधर कलरिंग करना है, इधर भी. चल बास कर आणि जेवण करायचं बघ. चल फ्रेश हो, युनिफॉर्म चेंज कर आणि जेवण करून घे. चल. तर आता बघा पालक धुवायला घेतलेला आहे मी. कारण धुवून जर ठेवला पालक फ्रीज मध्ये तर खराब होतो, सडल्यासारखा होतो. त्यामुळे आता धुवायला घेत आहे मी. जेवढा पाहिजे तेवढा मला, कारण संध्याकाळी पालकाचे धपाटे करायचेत मला. त्यासाठी थोडासा धुणार आहे, जास्त काही नाही. पालकाने धपाटे छान होतात, एकदम सॉफ्ट मऊ. सो त्यामुळे पालक आहे म्हणूनच मी ठरवले धपाटे करू म्हणून.
नाहीतर अदरवाईज नव्हते करायचे मला. भरपूर असा पालक टाकायचा त्यामध्ये. एकतर हेल्दी पण, हेल्दी तर होतं पण काहीतरी नवीन वेगळं पण होतं खायला. रोज रोज चपाती भाजी खाऊन पण कंटाळा येतो. आणि पालकाची भाजी वगैरे असं खायला नको वाटते. त्यामुळे मग हे असं करत असते मी. भाजी मी कधीच बनवत नाही पालकाची. तर बघा असा पालक टाकून ठेवायचा पाण्यामध्ये. ऑटोमॅटिकली ह्याच्यातली जेवढी माती आहे तेवढी तळाला जाऊन बसते. आणि नंतर पुन्हा चाळणीत उपसून घ्यायचा आणि अजून परत 1-2 वेळेस धुवायचा, म्हणजे पूर्ण माती निघून जाते. तर बघा यामध्ये भरपूर माती आहे, दिसत असेल तुम्हाला बघा. तर अशी माती तळाला जाते. आता एवढे भांडे धुवून घेतले मी. आता जेवण वगैरे झाले होते आमचे, वेदांचे टिफिन. ओय भारी केलीस रे, छान केलीस ड्रॉइंग. ट्रीज, कार, होम छान छान काढले, मस्त मस्त. हा कार, होम, बॉय, ट्री, टिक, स्माइली, स्टार, डॉग, कॅट. छान काढले, वा गुड. आता बनवायला घेतलेली आहे कॉफी. बरेच दिवस झाले मी कॉफी पिलेली नाही. ऍक्च्युली आमच्या घरी कॉफी होतच नाही, चहाच असतो. त्यामुळे कॉफी प्यायला भेटतच नाही. मग कधी केली तर मी असं दुपारी करत असते 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस. त्याच्या व्यतिरिक्त कॉफी बनवत नाही मी पण. आणि ह्यांना तर अजिबात आवडत नाही कॉफी, त्यांना फक्त चहा पाहिजे असतो. ह्यांचा पण चहा खूप कमी झालाय आता आजकाल. नाहीतर अगोदर खूप चहा लागायचा ह्यांना, 2-3 वेळेस दिवसातून व्हायचा त्यांचा. आणि पूर्ण कप भरून असायचा, पुन्हा थोडा तिडा पण नाही अजून. सो आता फक्त सकाळी थोडा 2-4 घोटाचा चहा, संध्याकाळी 2-4 घोटाचा, असं एवढं कमी केलाय मी चहा. कॉफी अगोदर ओतून घेते, आपल्याला जेवढी स्ट्रॉंग पाहिजे तेवढी. मला जास्त स्ट्रॉंग नाही आणि जास्त कमी पण नाही, मीडियम लागते. छोटे सॅशे आणलेले आहेत मी. हे 2 रुपयाला असतं हे. कारण आम्ही असंच आणतात, कारण जास्त कॉफी आमच्याकडे यूज होत नाही. त्यामुळे मग नाहीच आणत जास्त, जशी लागेल तशीच आणायची. 4-5 पॅकेट आणून ठेवायचे, मग जेव्हा संपेल तेव्हा परत आणायची. असं चालू राहते आमचं. तर फायनली दूध आणि साखर पण छान मेल्ट झालेली आहे, साखर दुधामध्ये. ओतते आता कपामध्ये. आणि कॉफी ओतताना थोडीशी वरून ओतायची, म्हणजे फेसाळ्यासारखी होती छान. थांब ना, तुझं वेदांत मध्ये मध्ये काय. तर बघा कसली भारी झालीये, मस्त एकदम फेसाळलेली झालीये आणि दिसायला सुद्धा छान झाली बघा. तर मी असंच बनवते प्रत्येक वेळेस. वेदांचं चालू आहे बघा. तुम्ही मस्त मजा करा म्हणे, चहा ही पिऊन आणि मला काहीच देऊ नका, असं चालू आहे. काय पण बोलतोय नकट. चहा आणि कॉफी बाळाला चांगली नसती रे, पिऊन चहा बेबीजना, माहिती का. तर बघा ह्यानं चेंज केलेत कपडे आणि बेल्ट फिल्ट कसा लावलाय मस्त वाकडा. सेंटर मध्ये आला पण नाही. आणि तयार स्कॉलर नीट करती. भलताना आधी याला जीन्सचा बेल्टचा असं टापटीप राहायला चांगलं वाटतंय का. चांगलं दिसायला का. हा, हिरो दिसायलाच, हिरो सारखं राहायला खूप आवडते वेदांतला. हो ना, मला हिरो लय आवडते. हो का, बनायचं मोबाईल सारखं. इकडे असं. बरं बरं, छान दिसायलाच. आणि त्या स्लीव्ज अशा मागे सारायच्या. पण हे चांगलं वाटत ना ग, ह्यानं लुक गेला तुझा ह्या स्लीव्ज ना अशा. नाही गेला लुक.
तू रोज मला खाणंच म्हण. नाही चांगलं आहे माझं पिल्लू, छान दिसायले, बाळ माझं छान आहे. तर बघा आज झालं असं, ह्यांना यायला नेमकं उशीर होणार होता आणि मी वेदांत आणि मी दोघे जण ह्यांची वाट बघत बसला होता. चहा पण प्यायचा माझा राहिला होता, नंतर स्वयंपाक राहिला होता. 6:30-7 वाजले तरी पण ह्यांचा यायचा काही पत्ता नाही. मग फोन केला, विचारलं उशीर होणार आहे की कसं, तर म्हटले उशीर होणार आहे, 8-8:30 तर वाजतील मला. तर मग मी स्वयंपाक करायला लागले. अगोदर चहा पिल्याशिवाय काही एनर्जी येत नाही आणि मग नंतर स्वयंपाकाला लागले. धपाटे बनवण्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं, भरपूर पालक टाकला, भरपूर कोथिंबीर वगैरे टाकून नंतर मसाले टाकले. जास्त मसाले टाकले नाही, लाल चटणी, हळद आणि ओवा आणि थोडासा लसूण असं टाकलं, बारीक चिरून कोथिंबीर टाकली, भरपूर कोथिंबीर पण खूप होती माझ्याकडे. तर मग मस्त पीठ मळून घेतलं, थोडंसं 10-5 मिनिट भिजू दिलं छान. तोपर्यंत चहा पिऊन घेतला आणि नंतर चहा झाल्याच्या नंतर मग करायला घेतले लगेच फायनली धपाटे. तर बघा छोटे छोटे असे धपाटे बनवून घेत आहे मी, जास्त मोठे काय बनवायला येत नाहीत मला. तर मग छोटे छोटेच बनवत आहे आणि दिसायला एकदम भारी दिसत आहेत. पालक भरपूर असल्यामुळे एकदम ग्रीनिश असते आणि चवीला सुद्धा छान झाले होते, कारण वेदांतला गरम गरम धपाटे आणि दही असं दिलं होतं. वेदांत पण बराच वेळ वाट बघून थकून गेला त्यांचं, सो त्याला म्हटलं जेवण करून घे, कारण एखाद्या वेळेस झोप येत होती, त्याला झोपून जाईल म्हणून मग त्याला जेवायला दिलं आणि मग माझं करत करत त्याचं जेवण झालं. नंतर फायनली बसला तो वेट करत अजून त्यांचा आणि मी माझं काम करून घेत होते. धपाटे करायला वेळ बराच लागतो, कारण भाजायला सुद्धा धपाट्याला थोडासा वेळ लागतो जरा जास्त. पण मी खूप पातळ बनवलेले आहे, जास्त जाड बनवले नाहीत, तरी झाले फास्ट आणि जास्त काही करायचे नव्हते मला. 7 किंवा 8 एवढेच करायचे होते, एवढे सफिशियंट होतात आमच्यासाठी. तर असं चालू आहे आमचं. नंतर हे आल्याच्या नंतर चहा होईल एकदा, जर म्हटले तर करून देते आणि खूप छान होत आहेत बघा. नंतर एक साईड कडून सुकलं का त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ज्वारीचं पीठ टाकलेलं असतं आपण, त्यामुळे कसं ड्राय झाल्यासारखं होतं वरची साईड, त्यामुळे तेल लावायचं आणि सगळीकडनं पसरून घ्यायचं तेल आणि नंतर पलटी करून टाकायचं. सो 1-2 वेळेसच पलटी करायचं, जास्त करायचं नाही आणि गरज पण पडत नाही सारखं पलटी करण्याची. सो मध्ये वेदांचं दही संपलं होतं, त्याला दही दिलं एकदा. तो काय करतो, धपाटे म्हणजे दिरडे असो धपाटे असो काही असो, दही वेगळं खातो आणि हे दिलेलं वेगळं खातो, कारण त्याला नुसतं असं दही खायला खूप आवडतं. त्यामुळे मग त्याने दहीच पूर्ण संपून घेतो आणि बाकीचं राहिलेलं काय आहे धपाटे चपाती किंवा काय असेल ते नंतर असं सेपरेटली खातो. सो त्याचं चालू आहे मध्ये मध्ये करणं आणि माझं चालू आहे बनवणं. सो चला मी सगळे बनवून घेते. बघा हे शेवटचं आहे आणि इकडे झालेले आहेत काही बघा, एकदम डार्क ग्रीन दिसत आहेत. तर छोटे छोटेच बनवलेले आहेत मी, कारण जास्त मोठे मला बनवता येत नाहीत, त्यामुळे छोटेच बनवते मी. तर फायनली आता स्वयंपाक तर झालेला आहे बघा आणि आता ह्यांना यायला अजून वेळ आहे, थोडासा आज लेट झालाय, 8 वाजतील. तर तोपर्यंत आता स्वयंपाक झालेला आहे, किचन वगैरे सगळं आवरून घेते, भांडे फिंडे जेवढे पडलेत तेवढे आवरून घेते. नंतर हे आल्याच्या नंतर चहा होईल, त्यांना किती लेट झाला तरी चहा थोडासा लागतोच आणि नंतर मग जेवण होतील. सो चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.